आवर्जून उपस्थित राहायचा. काय कारण होतं त्याचं? तर तो हे सगळ्याचा फीडबॅक हा उभाटांना द्यायचा. आज ज्या सचिन वाजेवर आरोप प्रत्यारोप करतायत, प्रवक्ता म्हणल्या जात आहेत, तो आता खऱ्या अर्थानं या दोघाही राजकीय पुढाऱ्यांच्या याच्यामध्ये आपला बळी जातो की काय, अशा भावनेतून त्यांनी आज स्वतःहून नार्को टेस्टची मागणी केली. मला वाटतं महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा हे खरं खोटं कळालं पाहिजे. तो जर नार्को टेस्टला तयार असेल, अनिल देशमुख या नार्को टेस्टला तयार होणार नाही, किती मागण्या करा तुम्ही. कारण की सर्व महाराष्ट्राला माहिती आहे, अनिल देशमुखाला माहिती की त्या काळामध्ये आपण बदल्याचं रेट कार्ड मंत्रालयामध्ये त्यांच्या डिपार्टमेंटच्या समोर कसं लावलं होतं. म्हणून भ्रष्टाचार केलाच नाही असं म्हणायला त्यांची हिंमत एवढी होणार नाही, किंवा नार्को टेस्टच्या समोर जायला सुद्धा त्यांची हिंमत होणार नाही. म्हणून आता त्या सचिन वाजेची एकदा नार्को टेस्ट झाली, तो जर तयार आहे ना, तातडीने नार्को टेस्ट करा आणि एकदा कळू द्या. हे जे भोंगे भुंकतायत ना, यांनाही कळू द्या. तुम्हाला त्यांना ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे, हा सचिन वाजे मुळामध्ये शिवसेनेचा उपनेता होता की नाही होता, तो सेना भवन मध्ये बसत होता की नाही होता, या प्रश्नाचं उत्तर द्या म्हणतो तुम्ही. कारण कोणी आणलं सर्व्हिसमध्ये, कोणी हिरेन शहाला मारायला सुपारी दिली, कसा मेला हिरेन शाह, त्याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व होतं, या सगळ्या बाबी ज्या आहेत एकदा स्पष्टपणे समोर जनतेच्या आल्या पाहिजेत. दरवेळेला तेच उकरून काढून एकमेकावर आरोप करण्यापेक्षा सत्य परिस्थिती लोकांना कळाली पाहिजे, हे आमचं स्पष्टपणे मत आहे. संजय राऊत ठरल्याप्रमाणे सचिन वाजेचा माझा दुरानवय संबंध नाही, किंवा आम्ही त्याला ओळखत नाही, तो गुंड आहे, भाजपचा प्रवक्ता आहे, असं जे काही मूर्खपणाचं स्टेटमेंट देतोय, त्या सेना भवन मधल्या ती कॅबिन त्यांना कदाचित आठवत नसेल, ज्या ठिकाणी सचिन वाजे बसत होता आणि महाराष्ट्राच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सुद्धा फोन करत होता. हे त्यांना माहीत नसावं, कारण की सेनेचा आणि संजय राऊतचा तसाही अर्थार्थी संबंध नाही. कमर्शियल असलेल्या माणसाला शिवसेनाच आणखी कळाली नाही, त्याला ह्या बाकीचा इतिहास मला वाटतं माहिती नसावा, किंवा त्याची बुद्धी ही भ्रष्ट झाली असावी. तुमच्या घरात आता सध्या प्रेस चालू आहे, त्यामुळे संजय राऊतांनी जो शब्द वापरला तो उच्चारायचा का नाही असा प्रश्न आहे. पण त्यांनी जो शब्द वापरला तुम्ही ऐकलाय की माहिती नाही, असंवैधानिक शब्द वापरला काय? संजय राऊतची त्याची लायकी काय? त्याचं तोंड जेव्हा उघडतं ना, त्याच्या तोंडातून फक्त घाणच पडते, हे महाराष्ट्राला माहिती. त्याच्याकडून तुम्ही अपेक्षा का करता? संजय राऊत हा चांगला बोलूच शकत नाही, त्याच्या तोंडाची काही घाण आहे ना, तोच ते ओळखू शकतो. म्हणून त्याच्यावर भाष्य करणं काही महाराष्ट्राला काही नवीन नाही. महाराष्ट्राला त्याची जाण आहे. पक्ष संपवण्यामध्ये आघाडीवर असलेला हा नेता स्वतः अशा आविर्भावात भाषण करतो की जसं का लोक महाराष्ट्रासाठी व्याकुळ आहे की काय. परंतु ह्या मूर्खांना हे माहित नाही की या तुमच्याच मुळे त्या पक्षाचं झालेलं वाटोळं आहे. त्या शरद पवारांना जे आज फिरावं लागतंय ना, त्यालाही कारणीभूत हेच आहेत. आणि काही दिवसानंतर हेच लोक यांना या संजय राऊतला जोड्याने माटेशिवाय राहणार नाही. चांदीवाला आयोगानंतर कारवाई का केली नाही असा सवाल फडणवीस विचारतात महाविकासाला. प्रश्न असा आहे, चांदीवाल आयोग हा नेमला कोणी? महाविकास आयोग. त्या टायमाला अहवाल सादर कोणी केला? चांदीवाल साहेबांनी. मग तुमच्याकडे जेव्हा अहवाल आला, मग जर अनिल देशमुख निर्दोष होते असं त्यांना अहवाल न पाहता कळतोय, तर मग तो अहवाल त्यांनी प्रसिद्ध का केला नाही, हा हे आमचा त्यांच्याला सवाल आहे. तुम्ही प्रसिद्ध करायला पाहिजे होता ना. का कुणाची वाट पाहत होता? का तुम्हाला त्या अनिल देशमुखाच्या हिस्सातला काय हिस्सा पाहिजे होता, म्हणून तो अहवाल दबून ठेवला होता? हा प्रश्न त्यांच्यासाठी, शंका ही त्यांच्यावर जाते. शंका ही देवेंद्र फडणवीसवर जात नाही, ही शंका त्यांच्यावर उपस्थित होते. आपल्या एका सहकार्याला जो गृह खातं सांभाळतोय, त्याच्या पॉझिटिव्ह जर त्याचा अहवाल आला असेल, चांगला अहवाल आला असेल, तर तुम्ही लपवला का? आणि जर अनिल देशमुखने त्या अहवालामध्ये मी निर्दोष आहे असं त्यांना वाटतंय, हे कशाच्या आधारे, हा सुद्धा प्रश्न आहे. म्हणून अहवाल लिहिला गेला होता की अहवालाला फक्त चांदीवाल साहेबाचं नाव लावून अहवाल आपल्या मर्जीने बनवला होता, परंतु तो सादर का केला नाही, तो उघड का केला नाही, हा प्रश्न त्यांनी त्या वेळेच्या मुख्यमंत्र्याला विचारला पाहिजे. सध्या मनोज जरंगेवरती टीका होत आहे. टीका करताना अनिल बोंडे म्हणाले की देवेंद्र फडणवीसांवर भुंकण्यासाठी काही कुत्रे ठेवलेले आहेत, असं मनोज जरंगे यांना उद्देशून थेट बोलतो. बघा, मनोज जरांगे पाटलाचं जे आंदोलन चालू आहे ते त्यांच्या पद्धतीने चालू आहे.
आणि लोकशाहीमध्ये त्यांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा भाग आहे. म्हणून त्यांच्यावर मला वाटतं कोणत्याही प्रकारची टीका करण्याचं काही कारण सुद्धा नाही. त्यांनी किती उमेदवार उभे करावेत, राजकारण करावं की नाही करावं, निवडणूक लढवावी की नाही लढवावी, काय त्याच्या आंदोलनाला दिशा द्यावी, हा त्यांचा स्वतंत्र अधिकार आहे. आणि म्हणून त्या अधिकारावर त्यांनी केलेल्या भाष्यावर आपण भाष्य करणं मला वाटतं उचित नाही. लोकशाहीने बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेने दिलेल्या अधिकाराचं जर ते पालन करून त्यांचं आंदोलन पुढे चालवत असतील तर मग त्याच्यावर उगाच टीका टिप्पणी करून आणखीन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये या मताचा आम्ही आहोत. संजय राऊतांची 2-3 स्टेटमेंट आहेत. देवेंद्र फडणवीस राजकारणातील कच्चा लिंबू आहे, त्याचा अहवाल कधीही सादर होऊ शकतो म्हणून त्यांनी आमचं सरकार पाडलं. देवेंद्र फडणवीस कच्चे लिंबू आहेत का पक्के लिंबू आहेत, परंतु तुम्ही राजकारणातली ती काळी बाहुली आहे ना घरासमोर लटकवलेली, ती आहे. तुमच्या ज्या सुया टोचलेली बाहुली म्हणजे संजय राऊत, हे आता सगळ्या महाराष्ट्राला कळालेलं. म्हणून हे जादू मंत्राच्या फेऱ्यामध्ये अडकणारी ही जी काय पिलावळ, त्यामुळंच आज उद्धव ठाकरे साहेबांसारख्या नेत्याला सुद्धा निर्णय घ्यायला मागं पुढे पाहावं लागतं. म्हणून त्यांना महाराष्ट्राला काय दिशा द्यावी, या मग टीका असेल, टिप्पणी असेल, टोमणे असतील, यावर महाराष्ट्र चालत नाही हे त्यांनी सुद्धा लक्षात घ्या. म्हणून संजय राऊत हा उद्या एखादा लिंबू घेऊन त्या उद्धव ठाकरे साहेबांवर फिरवू नये म्हणजे कमवलं. राज ठाकरे यांचं राजकारण मॅच फिक्सिंग असतं असंही संजय राऊत. काय माहिती त्या संजय राऊतला, दरवेळी तो संजय राऊत कशाला पाहिजे. एक सामनाचा पत्रकार तू ना, कोणत्या आंदोलनात ना कोणत्या ह्याच्या मोर्चामध्ये अचानक झालेल्या नेत्यांच्या तोंडी असे शब्द येतात. त्यांना माहिती आहे का, शिवसेना प्रमुखाचे महाराष्ट्रव्यापी जेव्हा दौरे व्हायचे त्या टायमाला राज ठाकरे एकमेव नेता त्यांच्या बरोबर असायचे सगळ्या दौऱ्यामध्ये. आणि हे कालचे आलेले त्यांच्यावर, त्या ठाकरे घराण्यावर जेव्हा टीका करतात त्या टायमाला स्वतःची लायकी काय हे तरी त्यांनी पाहिली पाहिजे. राज ठाकरे म्हणतात की भाजपचा उमेदवार जो होता अयोध्येचा, तो सगळ्यात पहिल्यांदा बोलला की 400 पार झाले जागा की संविधान बदलणार. मग पहिल्यांदा नेरेटिव्ह कोणीच दिला असं राज ठाकरेंचं सांगा. काही चूक निश्चित भाजपच्या काही नेत्यांकडून झालेल्या आहेत, हे भाजपच्या नेत्याने स्वतः मान्य केलेले आहेत. म्हणून आता ती लोकसभेची पुनरावृत्ती या विधानसभेला होणार नाही याची काळजी आम्ही सर्वजण घेतो. पण राज ठाकरे म्हणतात की लोकसभेत मी भाजपाला पाठिंबा दिला पण त्यात विधानसभेबाबत मी बोललेलो नव्हतो. हे तर स्पष्ट आहे ना, राजसाहेबांची त्यावेळेची भूमिका स्पष्ट होती. लोकसभेसाठी मी नरेंद्र मोदीला जाहीर पाठिंबा देत आहे हे शिवाजी पार्कच्या सभेमध्ये त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं. म्हणून विधानसभेचा कुठेही त्यांनी उल्लेख केला नव्हता, हे तेवढं सत्य आहे. आता त्यांनी काय भूमिका घ्यावी याच्यावर काही दिवसामध्ये त्यांचं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा असेल किंवा इतर नेत्यांशी असलेल्या काही बैठका होतील, त्यात त्यांचा तो निर्णय ठरेल. म्हणून त्यावेळेचं त्यांचं स्टेटमेंट हे योग्य होतं. ते आता म्हणजे तुमच्यासाठी धोक्याची गोष्ट ही आहे महायुतीसाठी, तिथे 225 ते 250 जागा महाराष्ट्रात लढवणार. कुणासाठी धोक्याची घंटा आहे ते काळ ठरवेल. राज साहेब आता उमेदवार उभे करणार, मग महायुतीला धोक्याची घंटा, मग जरांगे पाटीलचा उमेदवार उभं करण, महायुतीला धोक्याची घंटा. आम्हाला नाही, हे सगळं महाविकास आघाडीला धोक्याची घंटा आहे. तुम्ही काही दिवसांनी पाहाल महाविकास आघाडीमध्ये जी फाटाफूट होईल, जी पळापळ होईल, ही त्यांना आता त्यांच्या लक्षात येईल. महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही याची काळजी शरद पवारांनी घ्यावी. शरद पवारांना महाराष्ट्राचा मणिपूर व्हायला हवा आहे की नाही असा सवाल राष्ट्रपती. मागच्या वेळेला मी बोललो होतो की मणिपूर होईल अशी तुम्ही शंका का उपस्थित करता. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये येणारा जी कारखानदारी असेल किंवा या महाराष्ट्रामध्ये ज्या गुंतवणूकदार असेल त्यांनी महाराष्ट्रात येऊ नये अशी शरद पवारांची इच्छा आहे का, किंवा जाती जातीमध्ये तेढ निर्माण व्हावं, त्यांनी भांडावं, एकमेकांचे डोके पडावे अशी त्यांची इच्छा आहे का. मग जर अशा पद्धतीचं राजकारण करायचं असेल आणि महाराष्ट्राचा मणिपूर होईल अशी भीती व्यक्त करत असतील, त्याचा अर्थ त्यांनी केलेला हा प्रिप्लॅन आहे. त्यांना एक नेता म्हणून जेव्हा ते वरिष्ठ नेता स्वतःला समजतात किंवा महाराष्ट्र त्यांना मानतो, त्या टायमाला त्यांची भूमिका महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जाती धर्मामध्ये तेढ निर्माण होऊ नये अशी असली पाहिजे. ते तर म्हणतात तुम्ही आता पेटवा एकमेकाला आणि हो द्या मणिपूर. ही जी गोष्ट आहे ती सर्वांना खटकलेली आहे आणि म्हणून त्याच्याबद्दलचं राजसाहेबांनी केलेलं ते उद्गार आहे. म्हणजे काल शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेटायला गेले होते,
तर त्या भेटीमध्ये काही अदानीशी संबंधित व्यक्ती अधिकारी होते. त्यामुळे चर्चा सुरू आहे आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट ह्यांच्यात पण बिनस सारखं झालं. शरद पवार साहेब जे आहे ते एकनाथ शिंदे साहेबाला भेटायला गेले होते. त्यांच्या त्या दिवसामध्ये 2 फेऱ्या झाल्या, चर्चा झालेल्या आहेत. आणि त्यांच्याबरोबर अदानी समूहाचे जर लोक असतील तर मला वाटतं ते गैर पण नाही. धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास व्हावा ही गेल्या 30-35 वर्षाची मागणी आज ती पूर्णत्वाला जाते. परंतु त्यांच्याकडून टक्केवारी न मिळालेल्या लोकांची जी काही नाराजगी आहे त्यासाठी काढलेला प्रचंड मोर्चा कुठं अदानीच्या ऑफिसवर. लोक सरकारच्या विरोधात मोर्चा काढतात, हे अदानीच्या विरोधात मोर्चा काढतात. म्हणून टक्केवारीसाठी जो अडकलेला प्रकल्प आहे ती टक्केवारी बाजूला सारून हा प्रकल्प व्हावा यासाठी शरद पवार साहेब पुढाकार घेत आहेत. आणि याचा जो काही लॉस होणार आहे उभाटा गटाला असेल की इतर लोकांना, त्यांनी त्याचा विचार केला पाहिजे. मग शरद पवार साहेबांचे नेतृत्व मानायचं का नाही मानायचं? अदानी जर तुम्हाला टक्केवारी देत नसेल तर प्रकल्प होऊ द्यायचा की नाही होऊ द्यायचा हा सर्व निर्णय आता उभाटा गटाने घ्यायचा. दुसरा एक महत्वाचा प्रश्न राज ठाकरे उपस्थित केला जातो. धारावी कुठं आहेत ते पहा, तिथल्या जागेची स्क्वेअर फुटाची किंमत किती आहे ते पहा, म्हणजे तुम्हाला सगळं नेमकं राजकारण कळेल. धारावीची व्हॅल्यू फार मोठी आहे, स्क्वेअर फुटाची सुद्धा व्हॅल्यू जास्त आहे. म्हणून तो प्रकल्प करताना जी काही ताकद लागते ती ताकदीसाठी जागतिक स्तरावर तो टेंडर काढलं गेलं. टेंडर काही का पीडब्ल्यूडी सारख्या छोट्याशा एजन्सीने तो काढलं, तर ग्लोबल टेंडर होतं. आणि त्याच्यासाठी तेवढी मॅन पॉवर किंवा तेवढा पैसा ओतणारा माणूस हवाय. आणि त्या धारावीकरांना चांगला रहिवासी जन्मलाय तिथंच, नालीच्या बाजूला मरतोय तिथंच, ही परिस्थिती कुठेतरी बदलली पाहिजे. त्यांना सुद्धा चांगल्या एका सोसायटीमध्ये राहायची संधी मिळाली पाहिजे. म्हणून हा धारावीचा प्रकल्प येतो. कोणताही प्रकल्प करताना कोणताही बिल्डर असो तो निश्चित आपला फायदा हा पाहत असतो. कोणीही महात्मा तिथं जाऊन आपला मला आता दान करायचं किंवा मी हे धर्मासाठी किंवा ह्या लोकांसाठी करतो अशी म्हणणारे लोक आता जगात कमी आहेत. महाराष्ट्रात नाही, जगात कमी आहेत. म्हणून आम्ही त्यांना थोडा बहुत फायदा होतोय म्हणून आम्ही प्रकल्प होऊ देत नाही. तुम्ही या प्रकल्पाला जो महायुतीने जो पाठिंबा दिलेला आहे तो प्रकल्प आम्ही पूर्णत्वाला नेल्याशिवाय राहणार नाही. यावरती आदरणीय संजय राऊत साहेब असं म्हणाले, धारावी पुनर्विकासबाबत शिवसेना मुंबईची लूट होऊ देणार नाही. धारावीचा भूखंड अडाणीच्या हिश्श्यात धरण्यासाठी वर्षा बंगल्यावर सौदा सुरू आहे. तो सौदा आम्ही होऊ देणार नाही. आमचं सरकार आल्यावर धारावीचं टेंडर रद्द करू असं सुद्धा संजय राऊत. तुमचं सरकार येईल तेव्हा येईल, परंतु अदानी तुम्हाला पर्सेंटेज देणार नाही हे अधोरेखित झालेलं आहे. आणि पुन्हा आम्ही त्या महापौर बंगल्यासारखी कोणती जागा तुमच्या घशात जाऊ देणार नाही एवढं मात्र नक्की. आम्हाला लोकांशी संबंधित आम्ही कामं करत असतो. म्हणून तुमची ताकद तुम्ही लावा. तुमचं सरकार यायला आणखी 22 वर्ष लागतील, तोपर्यंत प्रकल्प पूर्ण झालेला असेल. वर्षावर सौदा सुरू आहे. आता शरद पवार साहेब जर सौदा करायला आले असतील तर त्यांनी मारलेला टोमणा हा शरद पवार साहेबाला असू शकतो. माझं संकेत आहे डॉक्टर साहेब, राष्ट्रवादीचा मेळावा आहे, कार्यक्रम ठिकठिकाणी घेतले जाते, मात्र राष्ट्रवादी त्या ठिकाणाहून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचं नाव बदलून फक्त माझी लाडकी बहीण योजना करते. मुख्यमंत्री हा शब्द त्यामध्ये घेत नाही अशी पोस्टर लागले. हे काही पोस्टर नाही. राष्ट्रवादीचे काही अतिउत्साही कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री शब्द हा चांगला वाटत नसावा आणि वारंवार सूचना देऊन सुद्धा ज्या योजनेचं नाव जी आहे त्याच नावाने केली पाहिजे असं अजितदादाचं स्वतःचं मत आहे. तरी उत्साही कार्यकर्ते असे काही बॅनर लावून महायुतीमध्ये आम्ही काहीतरी वेगळं करतो हे दाखवण्याचा जो प्रयत्न करतायत ते चुकीचं आहे. त्यांना विनंती राहणार, दर वेळेला जर असं करत बसाल तर त्याचा इफेक्ट तुमच्यावरच होणार आहे, सर्वसामान्यावर नाही किंवा आमच्यावर सुद्धा नाही. आम्ही योजना आणली, माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे सर्वांसाठी आहे. म्हणून त्याचा चुकीचा असा मेसेज आहे असं काही करू नये अशी त्यांना माझी विनंती राहणार. ओके सर, थँक्यू.